मुंब्रामधले दोन्ही संघ अजमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा या दोन संघामध्ये ही लढत तुम्ही पाहतात. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा द्या अतिथी कशातून मान्यवरांकडून आणि त्याचबरोबर आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांकडून. आणि जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा आपण ऐकतात आमचे कळव्याचे समालोचक अमर सकपाळ सरांना. ओव्हर टू अमर सकपाळ. धन्यवाद. थँक्यू काका म्हात्रे सर. तर सुस्वागतम, वेलकम क्रीडा परिसरातील सर्व प्रेक्षक तसेच सर्व खेळाडूंना आणि आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतात राजूदादा मित्र परिवार आयोजित नामदार चषक 2022 एक डे नाईट चालू असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतात. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि दुसरा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध अजमी टायगर्स मुंब्रा. नक्कीच दोन्ही संघांचं आम्ही नक्कीच थोड्या वेळाने विश्लेषण करू, कारण की एकाच विभागातील संघ आहे. परंतु आज जे 8 संघ खेळणार आहेत ते ठाणे कमिटीमध्ये जे 64 संघ रजिस्टर आहेत त्या 64 संघांमधील 8 संघ आज आपणास नामदार चषक 2022च्या दिवस तिसऱ्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. जॉली बॉयज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी अजमी टायगर्स मुंब्रा या संघाला. आतापर्यंत जर सर्वात जास्त ट्रॉफीज जर कुठल्या संघाने मारल्या असतील तर हे 2 संघ आहेत, जॉली बॉयज मुंब्रा आणि अजमी टायगर्स मुंब्रा. नक्कीच एकाच विभागातील संघ आहेत, परंतु आज मात्र नामदार चषक 2022च्या या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर येऊन ठेपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सलामीची जोडी आपण पाहतोय. जॉली बॉयज मुंब्रा संघाकडून शारिक आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत गोलंदाज अमरीश एक नावाजलेले गोलंदाज. ज्या पद्धतीने या विभागामध्ये ज्या कमिटीच्या ज्या संघ आहेत त्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स देखील देतात, परंतु व्यवसाय क्रिकेट देखील चांगलं खेळताना पाहायला मिळतात. तेच अमरीश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. पहिला चेंडू थोडासा अकुटप्प्याचा होता. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु पाव्या डिक्लेअर झोन आहे. यस, पंचांचा इशारा येतोय. चौकार, 4 धावा. नक्कीच चेंडू जर घोषांकित क्षेत्राला जर पार करून जातोय तर 4 धावा मिळत आहेत आणि जर घोषांकित क्षेत्रामध्ये जर गेला तर नक्कीच 1 आणि 2 धावा तिथे घोषित केल्या जातात. परंतु यावेळेला पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत शारिक शेख यांनी आपली संघाची धावसंख्या ओपन केली आहे 4 धावांनी. भारतीय जवानांचं मनोबल उंचावण्यासाठी जे अहोरात्र एलओसी लाईन ऑफ कंट्रोल वरती आपला नेहमीचा जज्बा कायम ठेवून आपल्या भारतवासियांचं रक्षण करतात, त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी ही आयोजित केलेली भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहताय. नामदार चषक 2022 व्यासपीठावरती आमच्या पाहू शकताय. मान्यवर जे सैनिक आहेत ते आपणास पाहायला मिळतात, त्यामध्ये अधिकारी देखील आपणास पाहायला मिळतात. नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे आणि या नामदार चषक यांच्या माध्यमातून आपण मनोबल उंचवण्याचं काम जवानांचं करताना पाहायला मिळतोय. अमरीश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला इनसाइड आउट फटका चांगला आहे, परंतु पाहूयात काय होतंय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. चांगलं कमबॅक केलं जात आहे अमरीश, कारण की पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक हाताळण्यासाठी अमरीश आलेत, कारण की 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू लावण्याची मुभा इथे गोलंदाज अमरीश यांना आहे. तुम्ही पाहू शकताय एक डीप लॉंग ऑन आणि एक डीप लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक इथे अमरीश यांच्या गोलंदाजीसाठी तैनात करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अमरीश सज्ज होतील. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पहिला आदरा लागतोय. फलंदाज बाद होत आहेत. शारिक बॅक टू द पवेलियन. डीजे
नक्कीच जेव्हा हे संगीत जेव्हा आपणास येस नक्कीच पंच ह्या षटकानंतर आपणास थोडस थांबायचं आहे, कारण की मान्यवरांची इथे उपस्थिती आहे, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान घेणार आहोत. आणि प्लेस लोकांनी देखील जे प्लेस सर्व खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू आमच्या व्यासपीठासमोर येतील. अमरीश, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु प्रयत्नात अपयशी. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर अमरीश गोलंदाजी मार्कवर आहेत आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद करतायत. चांगली गोलंदाजी अमरीश यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा गेल्यास इट इज अ 4 धावा. जेव्हा आपले भारतीय सैनिक जेव्हा एलओसी वरती जेव्हा तैनात असतात आणि गस्त घालत असतात तेव्हा मात्र दुश्मनांची छक्के छुडवतात, असं म्हणायला काही हरकत नाहीये. अमरीश, यावेळेला इनसाइड आउट फटका चांगला आहे असं म्हणता येणार नाही, काय फलंदाज बाद होत आहेत. दुसरा आद्रा कल्पेश. सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे अतिथी समोर यायचं आहे, कारण ही मानवंदना देण्यासाठी क्रिकेट स्पर्धा नामदार चषक 2022 सन्मानित जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून आपल्या चला खेळाडू जे मैदानातील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे समोर यायचं आहे, अतिथी समोर यायचं आहे, कारण या भारतीय सेनेच्या माध्यमातून जे जबरदस्त योगदान देणारे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत, ज्यांच्या कार्याला आपण सलाम करत आहोत. आणि काही क्षण हा क्रिकेट थांबणार आहे, त्याला दोन्ही संघाचे खेळाडू या समोर आपण, कारण त्यांचा सत्कार आपण इथे करत आहोत, कारण यासाठीच तरी क्रिकेट संकल्पना डॉक्टर सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून इथे संपन्न होत आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण आमच्या अतिथी समोर यायचं आहे. जॉलीबॉयज मुंब्रा आपण देखील यायचंय. मंचावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान थोड्याच वेळात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केलं जाईल. चला लवकर जरा प्लीज यायचं आहे. तर खऱ्या अर्थाने ही जी क्रिकेट स्पर्धेचं एक महत्त्वाचं योगदान जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. राजूदास शिंदे आणि त्याद्वारे पूजाताई शिंदे आणि सर्व आमचे इतर मान्यवर ज्यांच्या अथक परिश्रमातून क्रिकेट स्पर्धा संपन्न होते, ज्याच्यामध्ये योग्य अर्थातच महत्त्वाचं योगदान आहे ते अर्थात जितेंद्रजी आव्हाड साहेबांचं. आणि भारतीय सेनेमध्ये ज्या वीरांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचे, त्यांचा यथोचित सत्कार आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जात आहे. तर काही क्षणात आपण अतिथी कक्षामध्ये वळणार आहोत. या भारतीय सेनेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगले योगदान दिलं, सुभेदार या पदावर अर्थात मेजर म्हणून नितीनजी महादेव हुतेकर सर अलाहाबाद, म्हणजे ज्याचं नाव आता सध्या प्रयागराज आहे, ज्यांनी खूप चांगले योगदान दिलं, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय गुप्ताताई रुदाताई आव्हाड यांना विनंती आहे, रुदाताई आव्हाड यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण सुभेदार मेजर नितीन महादेवजी हुतेकर सर यांचं इथे आपण शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण इथे आपण नंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत सन्माननीय सुधीरजी अर्जुन उतेकर सर, नायक म्हणून 19 वर्ष त्यांनी नोकरी पूर्ण केली आणि 2005 मध्ये ते निवृत्त झाले, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि पुन्हा एकदा रुदाताई आव्हाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सुधीर अर्जुन उतेकर सर
ज्यांना 19 वर्ष भारतीय सेनेमध्ये त्यांनी योगदान दिलं आणि 2005 मध्ये ते निवृत्त झाले. केलेला आहे. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत. सन्माननीय दिलीपजी सखाराम होतेकर सर, हवालदार म्हणून भारतीय सेनेमध्ये 18 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि 2003 मध्ये ते निवृत्त झाले. पुन्हा एकदा रुदाताई आव्हाड यांना विनंती आहे की त्यांचा आपण देखील इथे सन्मान करावा. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करत आहोत. हवालदार म्हणून 17 वर्ष त्यांनी पूर्ण केली भारतीय सेनेमध्ये आणि 2020 मध्ये नुकताच ते निवृत्त झाले. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे प्रणयजी सीताराम धनावडे सरांसाठी. ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते ते नामदार चषक, अर्थातच महाराष्ट्र राज्याचे जबरदस्त योगदान देणारे, या विभागाचे अर्थातच मोठे योगदान देणारे नामदार सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या सौभाग्यवती 7 जन्माच्या साथीदारी म्हणून ज्यांचं योगदान ते पूजाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते वृत्ताताई आव्हाड ताईंचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ सन्मान. झोपतो हे देखील वस्तुस्थिती आहे. त्यानंतर सन्माननीय साबिया दीदी यांचा इथे सन्मान केला जाईल. पूजाताई शिंदे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. पुढच्या स्वागतमूर्ती आहेत पल्लवीताई. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन पल्लवीताई यांचा देखील इथे सन्मान केला जात आहे. या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. अर्थात नामदार चषक 2022 मध्ये आपल्याला पुढील कार्यामध्ये आपल्याला सर्वांना आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडून आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण भारतीय लष्करी सेनेमध्ये दिले तुमचं योगदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि तुम्ही आज ज्या पद्धतीने आम्हाला योगदान दिलं बया भारतीय सेनेसाठी, भारतासाठी, ते निश्चितच एक जबरदस्त योगदान आहे आणि म्हणून तुमचं या ठिकाणी सत्कार केला गेला आहे. आपल्याला विनंती आपण अतिथीच्या स्थानापन्न व्हावं आणि वळणार आपण पुन्हा एकदा मैदानाकडे आणि जाऊया सामन्याकडे. धन्यवाद. थँक्यू काका म्हात्रे सर. नक्कीच एक मोठं मनोबल वाढवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे, नामदार चषक 2022च्या माध्यमातून. परंतु हे जे सर्व सैनिक आता आपण पाहिलात, माजी सैनिक जे व्यासपीठावरती होते, नक्कीच आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची शान वाढवणारे सगळे सैनिक पाहायला मिळालेत. नक्कीच MH08 नाव लक्षात ठेवा. आम्ही रत्नागिरीकर या विभागातील हे सर्व माजी सैनिक आम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि रत्नागिरी जिल्ह्याची एक हीच शान वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घराघरातून तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये एक तरी जवान पाहायला मिळेल. इथे एक फोटो सेशन केलं जात आहे. जय
सातारा जिल्हा मध्ये गेल्यानंतर साताराच्या गावामध्ये प्रत्येक गावामधला एक अर्थातच तरुण हा नेहमी आपल्याला अर्थात पाहायला मिळतो भारतीय सेनेमध्ये. हा देखील त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. येस सर, नक्कीच काका म्हात्रे सर. जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तबरेज. एक तेजतर्रार गोलंदाज म्हणून ख्याती असलेले हे गोलंदाज तबरेज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार, 4 धावा. लता दीदी मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्या भारतीय सेनेला दिलं त्यांचं योगदान अतिशय मोठं होतं. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळेला कवच रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावा मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा लागतात धावफलकावरती 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली फलंदाजी देखील होते, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. ती अजमी टायगर्स मुंब्रा संघाच्या गोलंदाजांकडून. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आलेत फलंदाज बंटी. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फसलाय आणि झेलबाद होत आहेत. बंटी बॅक टू द पवेलियन. बसून आपण क्रिकेटचा आनंद घ्यावा. धन्यवाद. तबरेज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आलेत फलंदाज अकबर. तबरेज पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू खाली येत आहेत. पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि हा 4था हादरा लागतोय तो जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. डीजे जाते. आयोजकांच्या माध्यमातून अर्थात राजूदादा शिंदे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते संजयजी धनावडे सरांचं इथे आपण स्वागत करूया. शाल अर्पण करून अर्थात त्यांना अतिशय चांगलं योगदान आपण देतोय. संजयजी धनावडे सरांचं इथे स्वागत. शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्याला प्रत्येक पाहुण्यांचं हिंदू संस्कृतीपणे इथे स्वागत केलं जात आहे. तर संजयजी धनावडे सरांना ही विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अमर सकपा. थँक्यू काका म्हात्रे सर. नक्कीच काय गोलंदाजी केली जाते ती अजमी टायगर्स मुंब्रा संघाच्या गोलंदाजांकडून. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 15. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी. अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आहेत फलंदाज ओमकार. यावेळा देखील ओमकार झेलबाद होतील. 6वा हादरा.
डीजे माफी असावी, 5वा आदरा लागतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मुदस्सिर खान एम के, नाम ही काफी आहे आणि थोडशा उशिरा मैदानामध्ये आलेत. जबाबदारीने खेळ करावा लागेल, क्षमता आहे संघाला अडचणीमधून दूर करण्याची, तारणहार बनावा लागेल, संकटमोचन बनावं लागेल. आता मात्र ह्या नामदार चषक 2022च्या ह्या सामन्यामध्ये, कारण की धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 5 गडी बाद 15 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी केली जाते. तबरेज आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत त्या 6 धावा आणि गडी बाद केलेत ते 2 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजमी टायगर्स मुमरा यांच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील अमरीश. गोलंदाजी मार्कवर अमरीश आपण पाहतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आहेत फलंदाज मुदस्सिर खान. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपणास पाहायला मिळतील जावेद कुरेशी. नक्कीच दोन्हीही टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपणास पाहायला मिळतात मैदानावरती. अमरीश यावेळेला लो फुलटा चेंडू होता, चेंडूला हलका हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर पडते, धावा लागतात धाव फलकावरती 16. नक्कीच आमचे गुणलेखकाची भूमिकेमध्ये आहेत आमचे सोनमताई चव्हाण, या देखील रत्नागिरीच्या आहेत. यांच्याकडून गेली 3 दिवस सातत्याने ह्या स्पर्धेचं गुणलेखन केलं जात आहे, तर त्यांचं देखील आम्ही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आभारी आहोत. इतक्या दूरवरून आपण या स्पर्धेसाठी आलात. अमरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या त्याने खेळलेत. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, धावा मिळतील त्या 1. आता समजदारीने खेळ करतायत दोन्ही फलंदाज, कारण की त्यांना माहिती आहे अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि त्यासाठी चांगला खेळ करताना पाहायला मिळतात, कारण की संघ अडचणीत आहे आणि क्षमता आहे ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये मोठे फटके लगावण्याची. ती क्षमता दर्शवावी लागेल ह्या मॅच मध्ये. अमरीश एक डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेले हे गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावा मिळते. धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, धावा लागतात धावफलकावरती 18. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमरीश यांची. मोठे फटके मारण्यासाठी हात खोलू देत नाही आहेत का फलंदाजांना अमरीश. या वेळेला थोडासा अकुटप्पा चेंडू होता, ऑन साइडला जरूर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे ह्या गोलंदाजाची, कारण की वारंवार चेंडूंमध्ये बदल करताना पाहायला मिळतात. एकदा चेंज ऑफ पेस, तर एकदा गुड लेंथवरती चेंडू हाताळतात, तर एकदा यॉर्कर पेसचा चेंडू हाताळतात आणि निर्धाव चेंडू. यावेळेला थोडासा शॉर्ट पिच पेसचा चेंडू होता, जरूर होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये. धावा मिळतील त्या 1. एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा एकदा थोडीशी पुढे सरकते 19 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 5 षटकांमध्ये धावा खर्च केल्या आहेत त्या अमरीश याने 4. परंतु आता स्ट्रायकिंग एंडवरती आले तर फलंदाज जावेद कुरेशी. एकाच विभागातील हे संघ आपणास खेळताना पाहायला मिळतात, मुंब्रा विभागातील.
यावेळेला पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू जरूर होता, परंतु पंचांचा इशारा 22 मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धावा मिळेल. षटक संपले 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती 20. समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती 5 गडी बाद 20. 3 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि धावा इथे किती येतात हे पाहायला महत्वाचं आहे, कारण की आतापर्यंत फलंदाजांना रोखून धरण्याचं काम केलं आहे ते अजमी टायगर्स मुंब्रा या संघाने. चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु पाहूयात चौथं षटक हाताळण्यासाठी कोण येत आहेत. शाकिब तर स्ट्रायकिंग एंडवरती असतील फलंदाज मुदस्सिर खान. आपण पाहू शकताय 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑन, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असे एक तब्बल 5 खेळाडू शाकिब यांच्या गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतात. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज शाकिब. पहिला चेंडू घेऊन जात आहेत मुदस्सिर खान यांच्यासाठी. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता, परंतु काय होतंय मैदानामध्ये, यष्टी उद्ध्वस्त होते का. यस, फलंदाज बाद. मात्र जावेद कुरेशी मैदानामध्ये आलेत. माफी असावी, अगोदरचे जे फलंदाज आले होते ते जावेद खान होते. आता जावेद कुरेशी मैदानामध्ये आलेत. नेहमीच यांच्या बॅट मधून मोठमोठे फटके येताना आपणास पाहायला मिळतात, परंतु या नामदार चषक 2022 मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे पाहणं खूप महत्वाचं असेल. फलंदाज जावेद कुरेशी यांच्या बॅटमधून शाकिब पहिला चेंडू जरूर हाताळला. मुदस्सिर खान यांना तंबूच्या आसऱ्याला धाडलाय. धावसंख्या स्थिरावली ती 20 या आकड्यावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढील चेंडू शाकिब यांचा. पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. धावा मिळतील त्या 2. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा थोडीशी पुढे सरकते 22 या आकड्यावरती. आणि आमचे गुणलेखक सोनमताई चव्हाण दर्शवत आहेत की 3.1 जेव्हा 1.1 म्हणजेच दुसरं षटक मार्गस्थ होतं तेव्हा शेवटचा चौकार आलाय. तो आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम जॉली बॉयज मुंब्रा संघाच्या फलंदाजांमधून. काय गोलंदाजी केली जाते, टिच्चून मारा केला जातोय गोलंदाजाच्या गोलंदाजीतून, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आहेत जावेद कुरेशी. जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीत या फलंदाजाला. यावेळेला अकुटप्पाचा चेंडू होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावांसाठी. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावा लागतात धाव फलकावरती 23.
पुढील चेंडू यावेळेला तो स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं होतं 30 यार्ड सर्कल मध्ये डायरेक्ट हिट झाला असतं तर डोकेदुखी ठरू शकली असती फलंदाजासाठी परंतु एक धावा चांगली गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आता फलंदाज जावेद खान यावेळेला यॉर्कर पैजा चेंडू ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ते ब्रह्मास्त्र काढलं गेलं गोलंदाज शाकिब यांच्या गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी शाकिब यांची पाहायला मिळते जकडून ठेवलंय फलंदाजांना गोलंदाजांनी असं म्हणायला काही हरकत नाहीये यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे फलंदाज बाद होतील जावेद खान बॅक टू द पवेलियन बॉयज मुमरा संघाच्या फलंदाजीतून क्षेत्ररक्षक फलंदाजी स्वीकारली होती नाणेफेक जिंकून आणि तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये जॉली बॉयज मुमरा दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि आज मात्र एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहेत नामदार चषक 2022 मध्ये पर्व दुसरं आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ठाणे विभागातील जे 64 संघ ठाणे कमिटीमध्ये रजिस्टर आहेत त्यातील 8 संघ आपणास खेळताना पाहायला मिळतील त्यातील आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय जॉली बॉयज मुमरा विरुद्ध अजमी टायगर्स मुमरा या दोन संघांमध्ये शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज आतिश नक्कीच मोठे फटके येणार यात मात्र शंका नाही आहे कारण की या टेनिस क्रिकेटमध्ये या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आतिश पहिला चेंडू घेऊन जात आहेत जावेद कुरेशी यांना पहिला चेंडू वाईड बॉल अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेले हे गोलंदाज ज्या ताकदीने गोलंदाजी करतात त्या ताकदीची फलंदाजी देखील करतात यावेळा देखील पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग एसटी मिस करतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव धाव संकेत भर धावा लागतात धाव फलकावरती 26 सतीश अण्णा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती यावेळेला कुटपाचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर होता डीप मधून क्षेत्ररक्षक येतात मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतील तोवर 2 धावा पूर्ण केल्या जातील जर यष्टीरक्षकाकडून कलेक्शन झालं असतं तर नक्कीच जावेद कुरेशी यांना तंबूच्या आसऱ्याला जावं लागलं असतं परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते ती 28 या आकड्यावरती 28 लॉस ऑफ 7 विकेट एक पूर्णांक 1 म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ होतं तेव्हा शेवटचा चौकार आलाय त्यानंतर एकही मोठा फटका फलंदाजांच्या बॅटमधून आलेला नाहीये आणि असं चित्र कमी प्रमाणात पाहायला मिळतं की जॉली बॉयज बुमरा फलंदाजी करतोय आणि मोठे फटके येणार नाहीयेत परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार डीजे
एक मोठे फलंदाज आहेत आणि आता मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवतायत. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. सतीश अण्णा 4 धावेने धावफलक झटपट पुढे सरकतोय. धावा लागतात धावफलकावरती 32. सतीश अण्णा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा जावेद कुरेशी स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळतील. या वेळेला चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षक थोडसे फंबल होतात परंतु डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. डीजे कुरेशी धक्का क्रमांक 8. बत्तीस या आकड्यावरती 8 गडी बाद 32 धावा आपण पाहू शकतोय धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. जिशान या षटकातील शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. जिशान नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. नियाज स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु अपील केली जातीये. अपील मध्ये उत्साह नाहीये परंतु पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. 1 धावा ऍड होईल. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावा लागतायत त्या 33. हॅलो एक चौकार जरूर लगावला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय सतीश अण्णा यांनी. या वेळा देखील पहा टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये परंतु लेग बायच्या स्वरूपात 1 धावा येते. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी परंतु सतीश अण्णा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्या ताकदीची फलंदाजी देखील करताना पाहायला मिळतील दुसऱ्या इनिंग्स मध्ये. अष्टपैलू खेळाडू आहेत. या वेळेला पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा. षटक संपलेत ते 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 34. जिंकण्यासाठी 30 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल ती अजमी टायगर्स मुंब्रा या संघाला जिंकण्यासाठी. जाऊयात आमच्या व्यासपीठावरती काका म्हात्रे सरांकडे. तर मगाशी जो सामना जिंकला होता महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचं एक पारितोषिक अर्थात शिल्लक होतं सामनावीराचं आणि ते पारितोषिक देण्यासाठी राजूदादा शेट्टी सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्या खेळाडूला सन्मानित करूया. समय अर्थात सोनू या आडनावाने त्याला सन्मानित केलं जातं. तर त्याला विनंती आहे आपण यायचं आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब खेळाडूला विनंती आपण यायचं आहे लगेच ज्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सामन्याचा पारितोषिक म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. समय सोनू याला विनंती आपण यायचं आहे. यानंतर जो सामना असेल तो अर्थात यातील विजेता विरुद्ध महाराष्ट्र स्पोर्ट्स यांच्यामध्ये पुढची लढत दुसऱ्या फेरीची 4 षटकांची असेल. तर सोनू याचं या ठिकाणी आगमन होतोय. चला जरा लवकर यायचं आहे. आणि आमच्या अधिकादेशामध्ये काही क्षणापूर्वी इथे विराजमान असलेले अर्थातच राजूदादा शेट्टी सरांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. अतिशय चांगलं योगदान त्यांनी दिलं होतं. सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन या सोनूला अर्थात समयला सन्मानित केलं जाईल राजूदादा शेट्टी यांच्या शुभ हस्ते. 1 ओव्हर 3 विकेट 2 रन. एक षटकामध्ये तब्बल 3 विकेट घेणारा हा खेळाडू याला सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. वेल्डन सनू पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
आणि जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि ऐकूया आमचे समालोचक अर्थातच भरत पाटील यांना. एक चांगलं योगदान आज आपण पाहायला मिळतं मराठीच्या माध्यमातून इथे दिलं जातंय, ते अमर सकपाळ आणि भरत पाटील यांच्या माध्यमातून. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. हॅलो, फलंदाज पाठवा मैदानामध्ये. फलंदाज पाठवायचे आहेत लगेच आणि सेच्युएशन लावून घ्या. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सेच्युएशन लावून घ्या आणि फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये, कारण वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला 7 सामने आज कव्हर करायचे आहेत. क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी गेली 2 रात्र आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतात, ज्याच्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये खुल्या गटामध्ये दीपक इलेव्हन भांडूप SP दादर संघाचे खेळाडू असलेला संघ इथे मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि काल नाना स्पोर्ट्स या संघाने अर्थात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज आपण पाहणार आहोत 8 संघ या ठाणे विभागातले पाहणार आहोत. चला फलंदाज पाठवायचे आहेत, फलंदाज पाठवा प्लीज. आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत. लक्ष जर आपण पाहिलं तर इथे मात्र 35 धावांचं लक्ष आहे, ते 36 धावांचं लक्ष आहे आजमी टायगर्स संघासमोर. आणि येणारी 5 षटकं यातील विजेता संघ विरुद्ध पहिला सामना जिंकलेला महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल 4 षटकांचा. सामना संपल्यानंतर लगेच दोन्ही संघांना इकडे नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे, जिथे नाणेफेक केली जाईल. तर या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार पाहूया नामदार चषक 2022 मध्ये आणि ऐकूया बालकुमचे आमचे एक सुंदर समालोचक भरत पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद काका सर. खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते. दोन्ही मुंब्रातील संघ एका बाजूला जॉली बॉईज मुंब्रा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे आझमी 11 मुंब्रा संघ. मात्र जॉली बॉईज मुंब्रा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 35 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे आझमी 11 मुंब्रा या संघासमोर. 30 चेंडू आणि 36 धावा विजयासाठी हवे असणार आहेत. जवळजवळ 7.20च्या सरासरीने पाठलाग करावा लागेल या धावफलकाचं आझमी 11 मुंब्रा या संघाला. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी खेळपट्टीवरती. पापा आणि राया अशी सलामीची जोडी आझमी 11 मुंब्रा या संघाकडून. भरपूर वर्षाचा अनुभव आझमी 11 मुंब्रा या संघाकडून खेळत असताना पापा आणि राया एक अनुभवी फलंदाज आहेत. नक्कीच चांगलीच पार्टनरशिप बिल्डअप करून देत असतात सलामीची ही जोडी. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याने चांगली फलंदाजी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान तोच गोलंदाज यावेळेस जावेद कुरेशी, एक वेगवान तेज तरार गोलंदाज, ठाणे नगरीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून ज्याला संबोधलं जातं. टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती खूप मोठं नाव आहे जावेद कुरेशी या गोलंदाजाचं. त्याचंच प्रत्यय इथं पाहायला मिळतं. पहिलाच बॉल इथं हॅफ ट्रॅकरचा उडून देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू इतक्या वेगाने ट्रॅव्हल झाला ना, बॅट उचलण्याआधीच यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावत असताना डॉट डिलिव्हरी इथे सुरुवात होत असताना 36 धावा डिपेंड करतोय मुंब्रा संघ, जॉली बॉईज मुंब्रा हा संघ. आणि नक्कीच पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा कमी देऊन विकेट घेण्याचा प्रयत्न असणार आहे. याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली आहे, गोलंदाज जावेद कुरेशी. पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी. दरम्यान दुसरा बॉल थोडा स्पीडअप करायचा आहे, वेळ जास्त घेऊ नका, जेणेकरून यावेळेस पहा पुन्हा एकदा हॅफ ट्रॅकर होता. यावेळेस खेळायचा होता कव्हरिझम मध्ये, मात्र पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक दुसरा बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. भरभक्कम शरीरयष्टीचा हा वेगवेगळा
तेच तरार गोलंदाज आपल्या हाईटचा पुरेपूर इथे फायदा घेत असताना खांद्याच्या प्रयत्नाने इथे चेंडूवरती वेगावरती नियंत्रण खूप चांगलं आहे या गोलंदाज दरम्यान 2 डॉट डिलिव्हरी, तिसरा बॉल घेऊन सज्ज. यावेळेस मात्र खोलवर टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईनचा बॉल होता, जमीनलगतचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पापायाच्या बॅटमधून इथे एक धाव नक्कीच इथे अंकित केली जाते. एका धावेने इथे धावफलकाला सुरुवात. नक्कीच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की धावा खूप कमी आहेत धावफलकावरती. 36 धावांचा पाठलाग आपण करतोय, तर संत आणि सावध गतीने धावा जर जमा करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा चालेल, मात्र विकेट सांभाळून खेळावं लागेल या दोन फलंदाजांना. तोच प्रयत्न असणार आहे पापा आणि राया या दोन फलंदाजांचा. मात्र आपण पाहिलं असेल तर 2 चेंडूवरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता पापा यांचा. तिसऱ्या बॉलवरती नक्कीच काहीतरी कारमंत्र देण्यात आला राया यांच्याकडून, आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे यॉर्कर लाईनचा बॉल फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या इथे खेळून काढलं पापा यांनी. दरम्यान चौथं बॉल घेऊन जावेद कुरेशी पुन्हा एकदा सज्ज होताना. दरम्यान सामना करेल यावेळेस राया. यावेळेस फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये बघितलं ना आपण तर 3 चेंडू निर्धाव हाताळले जावेद कुरेशी या गोलंदाजाने. अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. धावा कमी आहेत, 36 धावा फक्त आपल्याला डिपेंड करायच्या आहेत, आणि याच प्रयत्नामध्ये एक स्ट्रायकर गोलंदाजाची भूमिका जी असते ना, त्या गोलंदाजीचा पुरेपूर चांगला इथे वापर करत असताना जावेद. दरम्यान 5वा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज जावेद. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळेस पहा रूम बनून खेळण्याचा प्रयत्न, थोडस इथे धावचीची संधी, आणि इथे मात्र पहिलं विकेटचं पतन राया यांच्या रूपाने 1 धावसंख्येवरती. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कॉलिंग खूप चांगली असणं महत्त्वाचं. इथे तेच आपल्याला पाहायला मिळालं, कॉलिंग चांगली नव्हती. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडवरून खूप वेगाने धावत आला पापा, आणि दरम्यान ओमकार खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंट रिझममध्ये. दरम्यान इथे लगेचच नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, आणि दरम्यान राया या फलंदाजाला मात्र परतावलं डगआउट रिझनमध्ये. दरम्यान 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 1 धावसंख्येवरती पहिला मोहरा इथे गारद होत असताना 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आझमी 11 मुंब्रा हा संघ मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये इथे धावा जमवण्यामध्ये अपयश या दोन फलंदाजांना. दरम्यान लास्ट गो शेवटचा बॉल. चला जॉली बॉईज थोडं स्पीडअप करायचं आहे, कमिटीकडून आम्हाला वारंवार इथे पुकारा येतोय, आपण वेळ थोडा जास्त घेत आहे. लास्ट गो शेवटचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक याच कारणासह आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तैनात केले गेले आहेत. दरम्यान शेवटचा बॉल पापासाठी. यावेळेस पहा स्विंग अँड मिस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी. शेवटचा बॉल अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. पहिली फलंदाजी करत असताना जॉली बॉईज मुंब्रा या संघाने फक्त 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि 36 धावांचा टार्गेट सेट केला गेला होता. मात्र त्या धावा डिपेंड करत असताना पहिलं षटक जे हाताळलं ना जावेद कुरेशी या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. नक्कीच या सामन्यामध्ये आपली जागा काय आहे ना हे दाखवून देत असताना जावेद अनुभवी गोलंदाज. ठाणे नगरीतील टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्याने अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं तोच एक नाव म्हणून जावेद कुरेशी याचं नेहमीच आम्ही प्राधान्याने घेत असतो. फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 गडी बाद धावचीच्या रूपाने. दरम्यान आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होत असताना 24 चेंडू आणि 35 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर पहिलं फलंदाजी करत असताना महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघाने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या आणि 53 धावांचा टार्गेट डिपेंड करत असताना खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाला पराभूत केलं.
दरम्यान या सामन्यामध्ये सुद्धा तसाच प्रयत्न होता जॉली बॉयज मुंब्रा या संघाचा. प्रथम फलंदाजी करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न होता. प्रकाश जोतातील ही क्रिकेटची स्पर्धा नामदार चषक 2022. आल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय देखणी अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेला रसिक प्रेक्षकांनी खूप चांगला उदंड प्रतिसाद दिलाय. त्यांचा खूप खूप धन्यवाद. दरम्यान वळूया मॅचकडे. यावेळेस इजाज राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस खेळायचा होता कव्हरिझम मध्ये, मात्र मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय म्हणजेच घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे देऊन जाईल ते म्हणजेच आझमी 11 मुंब्रा या संघाला. यावेळेस पप्पू स्ट्रायकिंग एंडला एक धावेने नक्कीच आपलं खातं खोलत असताना आणखीन एक अनुभवी फलंदाज आझमी 11 मुंब्रा या संघाचा. दरम्यान 2 धाव फलकावरती. पुन्हा एकदा इजाज ओव्हर द विकेटने यावेळेस पास स्विंग अँड मिस खेळायचा होता. यावेळेस सुद्धा कव्हर रिझम मध्ये, मात्र वेग इतका आहे ना चेंडूला. अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. काय गोलंदाजी होतीये. गुडलँड स्पॉटवरून चेंडू थोडासा टॉस होताना दिसला. दरम्यान डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये. धावा कमी लगावल्या आहेत धाव फलकावरती आणि गोलंदाजी मात्र अफलातून. दरम्यान पुन्हा एकदा इजाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फुलरचा बॉल जमीन लगतचा फटका आणि यावेळेस मात्र मिडल रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धावचीची सुद्धा संधी होती, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतत असताना पापा. दरम्यान आणखीन एक बॅक टू बॅक दुसरं डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिली होती, ते म्हणजे जावेद कुरेशी या गोलंदाजाने, आणि यावेळेस इजाज या गोलंदाजाची वर्णी लागली आणि त्यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हाताळलेत, फक्त एक धाव खर्च करतोय. दरम्यान चौथं बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र कव्हर चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप. संधी मिळाली आहे फलंदाजाला. इथे मात्र संधी होती विकेट घेण्याची, मात्र इथे चूक होत असताना क्षेत्ररक्षक शारिक या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान इथे मात्र आयुष्यमान भोचा आशीर्वाद मिळत असताना पप्पू या फलंदाजाला एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. स्कोर कार्डवरती 3 धावा धाव फलकावरती. छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना मात्र थोडस दबावामध्ये इथे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय पापा आणि पप्पू या 2 फलंदाजांमध्ये. दरम्यान 5वा बॉल दरम्यान घेऊन सज्ज होत असताना इजाज. खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. पाहिलं गेलं तर पिटूचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, मात्र तरी सुद्धा फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी देत नाहीये ते गोलंदाज. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होत असताना इजाज. यावेळेस पापा या फलंदाजासाठी सलामी चालला बॅट्समन आहे, मात्र यावेळेस लोवर फुलटॉस होता आणि मिस केलाय आणि इथे मात्र त्रिफळाचित फर्निचर उद्ध्वस्त करून दिलंय. पापा या फलंदाजाचा बॅट्समन आउट. तीन धावसंख्येवरती सलामीची जोडी मात्र डगआउट मध्ये परतवले या गोलंदाजांनी. अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त 36 धावा डिपेंड करताय हा संघ, तो म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा. दरम्यान लास्ट गो शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सामना करेल नवीन आलेला बॅट्समन क्रमांक 4चा वसीम. क्रमांक 3चा फलंदाज
पप्पू नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला वसीम. लास्ट टू गो, शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस इजाज. यावेळेस पहा फुलटच बॉल, फक्त दिशा देण्याचं काम आणि इथे मात्र धावचीची संधी आणि इथे डायरेक्ट हिट जर झालं असतं ना तर आणखीन एक विकेट परतावं लागलं असतं डगआउट रिझम मध्ये. दरम्यान एक धाव नक्कीच एक चिकी सिंगल घेतली जाते आणि एका धावेने षटक इथे समाप्त होते. क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आझमी 11 मुंब्रा या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4 धावा. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेले आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना असं वाटलं होतं की आझमी 11 मुंब्रा हा संघ जवळपास 15 ते 20 धावा तरी जमा करेल. मात्र त्या विरुद्ध इथे आपल्याला पाहायला मिळालं चित्र फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 गडी बाद. तर इथे वॉर्निंग येते जॉली बॉयज मुंब्रा संघाला. आपण खूप जास्त वेळ घेत आहात. ऑफिशियल पंच आहेत नासिर सर, नक्कीच त्यांच्याकडून एक ऑफिशियल कॉल जॉली बॉयज मुंब्रा या संघासाठी. तर या मॅचकडे 30 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण होतं. मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा लागलेल्या आहेत. तर इथं कमिटीकडून वॉर्निंग आलेली आहे. जर आता टीम मीटिंग आपण घेतली जॉली बॉयज मुंब्रा संघ तर आपल्याला पेनल्टी घोषित करण्यात येईल. तर समीकरण होतंय 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. 18 चेंडू 32 धावा. आता मात्र जवळजवळ 11च्या सरासरीने धावांचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे आझमी 11 मुंब्रा या संघाला. दरम्यान यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती एक आणखी ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज जावेद कुरेशी. सामना करेल पप्पू. वसीम यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल भिरकावून दिलाय, स्ट्रेट हिट आणि इथे चेंडू ट्रॅव्हल होईल सी मारेशा पार. हा येतोय षटकार. डीजे आता मात्र वसीम ऑन आक्रम. वसीमच्या बॅटमधून इथे एक बिग सिक्सर पाहायला मिळाला. आता मात्र धावसंख्येला इथे आकार देण्याचं काम. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावरती 10 या आकड्यावरती दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय आझमी 11 मुंब्रा संघ. आता मात्र दबाव इथे जोर यावेळेस हॅप्टर करता उडवून दिलाय शॉट ऑन पुलचा इथे स्ट्रोक. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक बॉल द्यायचंय जुना बॉल. 11 धावा धाव फलकावरती. आता मात्र सुस्थितीमध्ये थोडंसं दिसतोय तो म्हणजे संघ आझमी 11 मुंब्रा संघ. पहिल्या 2 षटकामध्ये बघितलं असेल तर फक्त आणि फक्त 4 धावा लागल्या होत्या धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जावेद कुरेशी आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवरती फुलर लेनचा बॉल होता. डाऊन दी ग्राउंड खेळून काढला वसीम या फलंदाजाने आणि षटकाराच्या रूपाने त्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवली. दरम्यान 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटने यावेळेस जावेद कुरेशी. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. पहा फुलर लेनचा बॉल होता, हिट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा लगेच खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च करतोय जावेद. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण धावा खूप कमी आहेत. 36 धावा धावफलकावरती चेस करत असताना यावेळेस आझमी 11 मुंब्रा संघ. दरम्यान चौथा बॉल घेऊन सज्ज होत असताना पुन्हा एकदा जावेद कुरेशी. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला वसीम एका षटकाराच्या साह्याने खेळतोय खेळपट्टीवरती. यावेळेस फुल टॉस बॉल. मात्र गती थोडीशी कमी केली होती गोलंदाजाने. याच कारणास्तव व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. दरम्यान इथे 1 धाव नक्कीच देऊन जाईल ती म्हणजेच आझमी 11 मुंब्रा या संघाला. 12 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणता येईल जावेद यांची. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यानंतर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या संघाला या सामन्यामध्ये पुनश्च आणण्याचा प्रयत्न. दरम्यान 5वा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता आणि इथे मात्र लाईन खूप खराब. पंच सांगतायत लेग स्टिचच्या खूपच बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा, स्वेअर मारा. यावेळेस जावेद यांच्या रूपाने पाहायला मिळतोय. एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 13 धावा
36 धावांचा पाठलाग करतोय आझमी 11 मुंब्रा संघ. 23 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 14 चेंडूंमध्ये. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र रेडिंग एज दरम्यान एक धाव. शॉर्ट दरम्यान रिझम मध्ये दरम्यान एका धावेने 14 या धावसंख्येवरती मजल मारत असताना आझमी 11 मुंब्रा संघ, दोन्ही मुंब्रा विभागातील संघ आहेत. दोन्ही संघांना प्रतिस्पर्धी खेळाडूंचे डावपेच माहिती आहेत. दरम्यान तोच प्रयत्न असेल की कशा प्रकारे चांगला खेळ इथे पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून. दरम्यान फक्त आणि फक्त 35 धावांवरती रोखलं होतं आझमी 11 मुंब्राच्या गोलंदाजाने. आता मात्र तीच गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आझमी 11 मुंब्रा संघाविरुद्ध खेळत असताना जॉली बॉयज मुंब्रा या संघाकडून. पुन्हा एकदा जावेद, यावेळेस मात्र बघा स्लिप तैनात केली गेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आणखीन डीप क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय, थोडंसं क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान जावेद पप्पूसाठी यावेळेस अकोटप्या चेंडूचा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा बिडतोय फलंदाज. डॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी होती, अफलातून गोलंदाजी. 3 षटकांचा इथे खेळ संपन्न झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या गेल्यात आझमी 11 मुंब्रा या संघाच्या. त्या म्हणजेच 2 गडी बाद 14 धावा. 36 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. म्हणजेच आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा, जवळजवळ 11च्या सरासरीने जावं लागेल आझमी 11 मुंब्रा या संघाला. मात्र पहा तोच प्रयत्न असेल पप्पू आणि वसीम या 2 फलंदाजांचा, कारण की स्ट्रायकिंग 2 जे महत्वाचे गोलंदाज होते ना त्यांचा स्पेल आता संपलेला आहे. एक गोलंदाज आपण बघितला असेल तर जावेद कुरेशी, ज्याने 2 षटकं खूप चांगले हाताळले आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर मात्र इजाज या गोलंदाजाने 1 षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलं, ते म्हणजेच पापा यांच्या रूपाने. दरम्यान 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण इथे येऊन ठेपलंय. आपण अनुभव घेतोय तो म्हणजे नामदार चषक 2022. अतिशय उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित खूप चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आली. जितकं चांगलं स्पर्धेचं आयोजन तितकंच दर्जेदार स्पर्धेचं नियोजन. प्रकाश होतातील ही स्पर्धा. दरम्यान जिशान येतोय क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी. मात्र पहिलाच बॉल दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा, स्क्वेअर मारा. यावेळेस जिशान यांच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच ऍड करण्यात येते. धाव फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस फुलरलेनचा बॉल भिरकावून दिलाय, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र मुदस्सिर याच्या मार्फत इथे झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 3, बॅट्समन आउट. वाईट हाताळला होता. तदनंतर मात्र पुन्हा एकदा वापसी करत असताना फुलरलेनचा बॉल होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाहीये फलंदाज वसीम याला. आणि दरम्यान 3 गडीबाद 15 अशी धावसंख्या आझमी 11 मुंब्रा या संघाची. नवीन बॅटर यावेळेस दोबान. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, मातीचा सुगंध देत असणारा हा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. तर नक्कीच आपण टीम मिटिंग करू नका, आपण नक्कीच पंच विचार विनिमय करून नक्कीच निर्णय देतील. कॉट बिहाइंडची अपील इथे केली जातीये. मात्र कौतुक करून मी काय गोलंदाजी होती, अफलातून गोलंदाजी. डॉट डिलिव्हरी. नोमान यावेळेस क्रमांक 5चा आला हा बॅटर. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला पप्पू आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नोमान. दरम्यान यावेळेस जिशान खूप चांगली गोलंदाजी. डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने
यावेळेस परफेक्ट यॉर्कर बुंद्यात टाकलेला हा बॉल फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या चेंडूला खेळून काढतोय. सन्मानजनक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. नोमान याच्या बॅटमधून एक धाव घेऊन नक्कीच आपलं खातं इथं खोलत असताना तर संघाला नेतृत्व 16 या धावसंख्येवरती आणखीन 20 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 20 धावा, 36 धावांचं आव्हान होतं 30 चेंडूंमध्ये. मात्र काय गोलंदाजी झाली आहे. अचूक टप्पा आणि भेदक मारा इथे करत असताना जॉली बॉयज मुंब्रा संघाचे गोलंदाज. यावेळेस फुलरलेनचा बॉल लिडिंग एज होती. विकेट किपरने खूप चांगला प्रयत्न, मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू इथे ट्रॅव्हल होत असताना धावा मिळतील त्या म्हणजे फक्त एक घोषांकित क्षेत्र आहे. याच कारणासह फक्त एक धाव इथे अंकित केली गेली आहे आणि एका धावेने 17 या धावसंख्येवरती मजल मारत असताना तर म्हणजेच आझमी 11 मुंब्रा हा संघ 8 चेंडू आणि आता विजयासाठी 19 धावा. यावेळेस फुलरलेनचा बॉल जमीनलगतचा स्ट्रोक. यावेळेस मात्र पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे मात्र परतावं लागतंय. फलंदाज नोमानला माघारी. क्रमांक 4 आझमी 11 मुंब्रा या संघाकडून आता आणखीन अर्ध पल्ल गाठायचं आहे. मात्र आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे फक्त आणि फक्त 7 दरम्यान ओव्हर द विकेटने. यावेळेस गोलंदाज यावेळेस स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी झाली आहे जॉली बॉयज मुंब्रा संघाची. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 18 धावसंख्येवरती थांबून ठेवलंय आझमी 11 मुंब्राच्या फलंदाजांना. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा आता करायच्या असतील त्या म्हणजेच 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. आपण पाहत आहात नामदार चषक 2022. अतिशय भव्य दिव्य असं प्रकाश झोतातील ही क्रिकेटची स्पर्धा, रजनी क्रिकेटची स्पर्धा कळवा नगरीमध्ये आयोजित करण्यात आली स्पर्धा. राजूदादा शिंदे मित्र परिवार कळवा व तसेच सह्याद्री स्पोर्ट्स कळवा, कुमारी पूजाताई शिंदे आणि श्रीयुत राजूदादा शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. जॉली बॉयज मुंब्रा स्पीडअप करायचं आहे. आम्हाला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, जेणेकरून कमिटीचा हाच निर्णय आहे की पहिला सामना 5 षटकांचा खेळवण्यात येईल. नक्कीच रसिक प्रेक्षक खूप संख्येने इथे आले, त्यांना खूप चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळेल हीच अपेक्षा. थोडं स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. दरम्यान शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अकबर. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, जमीनलगतचा स्ट्रोक, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझम मधून खूप वेगाने चेंडूवरती धावत आला. दरम्यान एका धावेवरती इथे समाधान करायला लावतोय. दरम्यान 5 चेंडू आणि 17 धावा, 5 चेंडू आणि 17 धावा. असं वाटलं होतं आझमी 11 मुंब्रा हा संघ यावेळेस मात्र देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र तिथे तत्पर आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझम मध्ये. मात्र एकच धाव इथे देऊन जाईल ती म्हणजे आझमी 11 संघाला. 4 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी. 4 चेंडू 16 धावा. सतीश क्रमांक 6चा आलेला हा बॅटर. यावेळेस मात्र पहा आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा एलिव्हेशन व्यवस्थित मिळत नाहीये. एकच धाव इथे देऊन जाईल. 3 चेंडू आणि 15 धावा. 30 चेंडू आणि 36 धावा असं आव्हान होतं, मात्र ते आव्हान कुठं आणून ठेवलंय. 3 चेंडू आणि 15 धावा. समीकरण आता मात्र कठीण होत असताना आझमी 11 मुंब्रा या संघासाठी खूप आशा अपेक्षा होत्या पापा आणि राया या दोन फलंदाजांकडून, मात्र निराश केलं आपल्या पाठीराख्यांना.
8088 ज्या कोणाची गाडी असेल ना गेटच्या समोर त्यांनी ती गाडी काढायची आहे. मान्यवरांची इथे उपस्थिती लाभणार आहे. तर आपण विनंती असणार आहे 8088 ज्या कोणाची गाडी असेल ना त्याने तिथून लगेचच गाडी काढायची आहे. आणि इथे होतंय फलंदाज आउट. ही तुम्हाला आयोजकांकडून नम्र विनंती. 2 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये. मात्र गोलंदाजाने कोणती चूक करायला नको. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कव्हरिझम मध्ये चांगला झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा बॅट्समन आउट. आहे जेणेकरून सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या होतील. ही संकल्पना दरम्यान लास्ट डिलिव्हरी पाहूया. हॅट्रिकची संधी आणि इथे मात्र बिग हिट देऊन जातील 4 धावा. शेवट होतो इथे गोड. मात्र आझमी 11 इथे होते पराभूत. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन आणि आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब आपण लगेच यायचं